नमस्कार. अर्न मनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आजपासून मी या यूट्यूबवर ऑप्शन बाईंग संदर्भात स्कॅल्पिंगचा एक व्हिडिओ रोज अपलोड करणार आहे. हे स्कॅल्पिंगचे व्हिडिओज मी दररोज लाईव्ह मार्केटमध्ये रेकॉर्ड करून ते अपलोड करणार आहे. माझा उद्देश एवढाच आहे की स्कॅल्पिंग ट्रेडिंगमधला एक असा पार्ट आहे की जर तुम्ही याच्यामध्ये स्किल जर मिळवलं तर स्कॅल्पिंगमध्ये तुम्ही अतिशय कमी वेळेमध्ये बऱ्यापैकी पैसे मिळवू शकता. हे मला या व्हिडिओद्वारे तुम्हा लोकांना सांगायचं आहे आणि तसंच काही गोष्टी या व्हिडिओद्वारे मी शिकवणार पण आहे की स्कॅल्पिंग कसे केले जाते, स्कॅल्पिंगला एंट्री कुठं करतात, एक्झिट कुठं करतात, आपलं माइंडसेट कसं असावं, या सगळ्या गोष्टी संदर्भात मी या व्हिडिओमध्ये वेळोवेळी माहिती देत जाईन. तर प्राइस ॲक्शन संदर्भात तुम्हाला अधिक माहिती किंवा त्या संदर्भात नॉलेज घेण्याची इच्छा असेल, कोर्स करण्याची इच्छा असेल तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याला तुम्ही मेसेज करू शकता. तिथं तुम्हाला बाकीच्या डिटेल्स मी देईन. तर चला आजपासून सुरू करूया स्कॅल्पिंगचा एक सिरीज, ज्यामध्ये ऑप्शन बाईंगमध्ये मग ती बँक निफ्टी असू दे, निफ्टी असू दे, फिन निफ्टी असू दे किंवा मिड कॅप निफ्टी असू दे, ज्या इंडेक्समध्ये मी त्या दिवशी ट्रेड करीन तर तो इंडेक्सचा जो काही ट्रेड आहे तो ट्रेड लाईव्ह रेकॉर्ड करून मी तुम्हाला पोस्ट करणार आहे. तो तुम्ही जरूर बघा आणि त्याद्वारे जर तुम्हाला स्कॅल्पिंग संदर्भात थोडेफार जरी बेसिक नॉलेज जरी आले तरी अतिशय उत्तम आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्कॅल्पिंग करण्याआधी पूर्णपणे प्राइस ॲक्शन संदर्भातलं ज्ञान घेतलं पाहिजे, चार्ट ट्रेडिंगचं ज्ञान घेतलं पाहिजे, सखोल त्याचा अभ्यास केला पाहिजे, मगच तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. कारण स्कॅल्पिंग तसं रिस्की आहे, कारण जेवढे तुम्हाला पैसे मिळून जाते तेवढीच ती त्यात रिस्क पण आहे. त्यामुळे ते रिस्की असल्यामुळं तुम्हाला त्याचा सखोल अभ्यास केल्याशिवाय स्कॅल्पिंग करू नये अशी माझी एक तुम्हाला विनंती आहे. तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा प्राइस ॲक्शनचा, चार्ट ट्रेडिंगचा पूर्णपणे अभ्यास करा आणि मग स्कॅल्पिंग चालू करा. तेही स्कॅल्पिंग कसं करायचं ते मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. यात मी सांगणार आहे की तुम्हाला एक लॉटद्वारे तुम्ही बऱ्यापैकी पैसे मिळवू शकता आणि एक लॉटद्वारे स्कॅल्पिंग कसं करायचं हे आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तेच या व्हिडिओचं वैशिष्ट्य आहे की एक लॉटद्वारे स्कॅल्पिंग करून बऱ्यापैकी पैसे मिळवू शकतात. तसंच या व्हिडिओमध्ये मी फक्त प्रॉफिटचे व्हिडिओज टाकणार नाही, तर लॉस झाला तर लॉसचे पण व्हिडिओ टाकणार आहे. कारण जसं मला प्रॉफिट होते आणि त्या प्रॉफिट होण्यामागची जी कारणं आहेत ती कारणं मी जशी तुम्हाला त्या व्हिडिओत एक्सप्लेन करणार आहे तशीच लॉसचे पण व्हिडिओ टाकून मला लॉस का झाला या संदर्भातले डिटेल्ससुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे मी लॉसचे पण व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की प्रॉफिट झाल्यानंतर कोणत्या कारणाने झाला, लॉस झाल्यानंतर कोणत्या कारणामुळे झाला. तर तुम्हाला या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून तुमच्या स्वतःच्या ट्रेडिंगमध्ये त्याचा उपयोग होईल. तर त्या दृष्टीने मी दोन्ही पद्धतीचे व्हिडिओज, प्रॉफिट आणि लॉसचे, इथं मी पोस्ट करणार आहे. ते तुम्ही जरूर बघा. तर चला आजपासून चालू करूया एक लॉटनं ऑप्शन बाईंग कसे केले जाते या संदर्भातली सिरीज. चला तर चालू करूया आजचा पहिला व्हिडिओ. तर हा 16 एप्रिल 2024चा निफ्टी इंडेक्समधला ट्रेड आहे. त्याचा व्हिडिओ मी आता पोस्ट करतो आहे. तो 16 एप्रिलचा आपण जो ट्रेड घेतला होता त्याचा हा व्हिडिओ आहे. तर याच्यामध्ये मी 18 एप्रिलच्या एक्सपायरीमध्ये 22,100चा पी पुट घेतलेला आहे. कारण मला माझ्या अंदाजाप्रमाणे मार्केट इथून खाली जाण्याची शक्यता आहे, म्हणून मी 22,100चा पी घेतला आहे. तर तो पी माझा आता एक्झिक्यूट झाला आहे आपली ऑर्डर. तर तुम्ही बघू शकता की मला आता इथं प्रॉफिट लॉस चालू आहे. तर हे ऑप्शन बाईंग असल्यामुळे इथं फास्ट मुवमेंट असते. कधी प्रॉफिट कधी लॉस, कधी प्रॉफिट कधी लॉस असं चालू असते. आपलं माइंडसेट त्यामुळं फुल ठेवायचं आहे. आपण लॉस झाला म्हणून घाबरून जायचं नाही, कारण आपलं जर ॲनालिसिस व्यवस्थित असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. तर त्या दृष्टीनं आपण शांतपणानं आपल्या चार्टवर विश्वास ठेवून आणि आपल्या स्ट्रॅटजीवर विश्वास ठेवून काम करायचं आहे. तर इथं बघू शकता की मला आता 100, 185, 200 असं प्रॉफिट दिसते. माझं जास्तीत जास्त टार्गेट हे 8 ते 10 रुपयेचं असते. त्यामुळं मी माझ्या टार्गेट जो आला की मी एक्झिटसाठी आता तयार राहणार आहे.
मी जसं की टार्गेटच्या जवळ आले की मी एक्झिट करणार. आता तुम्ही बघू शकता की मी इथे एक्झिट केले आणि 382 रुपयेचं मला इथं प्रॉफिट झालेलं आहे. त्या पद्धतीनं आपला इथं ट्रेड पूर्ण झाला आहे. तर मी आता 22,100चा ₹65.25 12 वाजून 40 मिनिटांनी खरेदी केला होता आणि ₹73.90 12 वाजून 45 मिनिटांनी विकला आहे. म्हणजे माझा 5 मिनिटामध्ये हा ट्रेड पूर्ण झाला आहे आणि त्या 5 मिनिटामध्ये मला ₹382 जवळजवळ प्रॉफिट झाले. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट होती ₹3,300, त्याच्यावर जवळजवळ 11% मला प्रॉफिट झाले. तर हीच ती स्कॅल्पिंगची कमाल आहे की तुम्ही कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे रिटर्न मिळवू शकताय. तर चला आपण आता चार्टवर तुम्हाला समजावून सांगतो की ट्रेड घेण्यामागचं लॉजिक काय होतं. तर इथं तुम्ही बघू शकता की हा निफ्टीचा चार्ट आहे. 5 मिनिट टाईम फ्रेम आहे. याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स मी माझ्या प्राईज ॲक्शनच्या नॉलेजप्रमाणे आखलेले आहेत. ते तुम्ही बघू शकताय. तर इथून मार्केट खाली आले तर ते तुम्हाला आता मी चार्टवर सांगतो की कुठल्या पद्धतीने मी ट्रेड घेतला होता. तर इथं बघू शकता की इथून मार्केट ओपन झालं. त्यानंतर इथं मार्केट ओपन झाल्यानंतर ते रेजिस्टन्सला गेले. तिथून ते परत खाली आले. सपोर्टवरून परत वर गेले. थोडं कन्सोलिडेशन झाल्यानंतर परत सपोर्टला खाली आलं. अशा तऱ्हेने 2 ठिकाणी मार्केट इथं खाली आलेलं आहे. त्यानंतर इथं रिटेस्ट थोडं केला आणि खालचा सपोर्ट जो आहे तो ब्रेक करून एक मोठी कॅन्डल इथं तयार झाली. त्याचबरोबर इथे एक हॅमर आणि ग्रेव्हस्टोन डोजी हे 2 कॅन्डल तयार झाले. याच्यावरनं कन्फर्मेशन झाले की मार्केट खाली जाणार आणि त्यामुळं मी त्यानंतरच्या नेक्स्ट कॅन्डलमध्ये म्हणजे या कॅन्डलमध्ये एंट्री घेतली आणि या कॅन्डलमध्ये एंट्री घेतल्यानंतर त्याच्या नेक्स्ट कॅन्डलमध्ये म्हणजे त्याच्या पुढच्या कॅन्डलमध्ये मी एक्झिट केली. तर या कॅन्डलमध्ये मी एक्झिट केली. तर या पद्धतीने मी हा ट्रेड घेतलेला होता. तर इथे एक्झिट करण्यामागचं कारण पण मी देत आहे, कारण का एक्झिट केली हे पण कळलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकताय की इथं मार्केट ओपन झालं होतं आणि इथून वर गेलं होतं. तर तुम्हाला इथे मी एक लाईन ड्रॉ करून दाखवतो. तो सपोर्ट आहे, कारण जिथून मार्केट वर गेलं तिथं हा सपोर्ट घेतला आहे मार्केटनं. तर ही एक आपण लाईन ड्रॉ करूया. तर तुम्ही बघितलं असेल की या लाईनच्या थोडंफार खाली आल्यानंतर मी मार्केटमधून एक्झिट घेतलेली आहे. तर कारण असं होतं की इथं हा जो ट्रेड आहे तो माझा सपोर्टपर्यंत आला होता आणि त्यानंतर तिथून पुढे तुम्ही बघितलं की साधारणतः 3 ते 4 कॅन्डल मार्केट कन्सोलिडेट झाले. म्हणजे तिथून खाली मार्केट गेलेलं नाही किंवा वरसुद्धा गेलेलं नाही. तर कन्सोलिडेशन जवळजवळ 20 मिनटाचं आहे. तर मी ट्रेड तसाच ठेवला असता तर माझा प्रीमियम डिके होऊन मला एखाद्या वेळेस लॉस झाला असता किंवा तेवढे प्रॉफिट मिळालं नसतं. त्यामुळं मी जसं सपोर्ट जवळ आला ट्रेड तसा मी एक्झिट केला. कारण तुम्ही बघितलं असेल की ह्या ज्या 4 कॅन्डल्स आहेत या जवळजवळ 20 मिनटाच्या 5-5 मिनटाच्या 4 कॅन्डल्स म्हणजे 20 मिनटाचा ट्रेड आहे. त्यानंतर मार्केट खाली गेले. ही आता आपण इथं लाईन मार्क केली. तर तो ह्या 4 कॅन्डल्स आहेत त्या लाईनच्या वरच आहेत. जवळजवळ 20 मिनटं मार्केट या लाईनच्या वर होतं. त्यानंतर जी ही पुढची कॅन्डल मोठी तयार झाली त्याच्यामध्ये मार्केट खाली आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 20 मिनटानंतर मार्केट खाली आले. तर 20 मिनटं हे कन्सोलिडेशन होतं. तर मला तिथे सपोर्टला कळलं की आता आपण इथे एक्झिट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं टार्गेट 8 ते 10 पॉईंटचं असल्यामुळे साधारण 7:15 8 पॉईंट मिळाल्यानंतर मी एक्झिट केलेला आहे. तर अशा तऱ्हेने मी हा ट्रेड इथे एक्झिट केला आणि हा माझा ट्रेड इथं कंप्लीट झाला. आता मी तुम्हाला दुसरे एक सांगतो की स्टॉप लॉस. तर माझा स्टॉप लॉस संदर्भात मी आता इथे तुम्हाला माहिती देतो की माझा स्टॉप लॉस कुठं होता. तर माझा स्टॉप लॉस हा साधारण जिथं मी एंट्री घेतली या कॅन्डलमध्ये तर या कॅन्डलचा जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सच्या वर जर माझी दुसरी कॅन्डल क्लोज झाली असती तर मी तिथे एक्झिट केलं असतं. हा रेग्युलर स्टॉप लॉस झाला. पण हे पॉईंट्स जात होत असल्याकारणाने आणि माझं टार्गेट 10 पॉईंटचं आहे त्यामुळं माझा स्टॉप लॉससुद्धा जास्तीत जास्त 10 पॉईंटचा असायला पाहिजे. त्यामुळं मी माझा स्टॉप लॉस तिथं न ठेवता ज्या कॅन्डलमध्ये मी एंट्री घेतली होती त्या कॅन्डलचा लो म्हणजे मी आता तुम्हाला मार्क करून दाखवतो. त्या कॅन्डलचा जो हा लो आहे तो लो म्हणजे माझा स्टॉप लॉस होता. जर समजा दुसरी कॅन्डल नेक्स्ट कॅन्डल यानंतरची जी आहे ती नेक्स्ट कॅन्डल याच्यावर जर क्लोज झाली असती तर मी एक्झिट केलं असतं आणि मी स्टॉप लॉस घेतला असता.
पण तसं काही झालं नाही. तर त्या तुम्ही बघू शकता की सगळ्या कॅन्डल्स या त्यानंतर खालीच गेलेल्या आहेत. त्या लाईनपर्यंत एकसुद्धा कॅन्डल गेलेली नाही, तेव्हा माझा स्टॉप लॉस हिट झाला नाही. तर अशा तऱ्हेने माझा हा स्टॉप लॉस होता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केट खालच्या सपोर्टपर्यंत खाली गेलेलं आहे. कारण जसा मी खाली सपोर्ट आखला आहे त्या सपोर्टपर्यंत मार्केट खाली गेले आणि तिथून परत मार्केट वर गेलेलं आहे. तर हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्हाला प्राईज ॲक्शन तुम्ही शिकला की ते मार्क करू शकता. तेवढ्यासाठी मी तुम्हाला सांगितले की प्राईज ॲक्शन शिकणं अत्यंत जरुरी आहे. प्राईज ॲक्शनशिवाय तुम्ही ट्रेडिंगमध्ये काम करू शकत नाही आणि ऑप्शनमध्ये तर नाहीच नाही. त्यामुळं प्राईज ॲक्शन शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा तऱ्हेने माझा हा ट्रेड इथे एक्झिक्यूट झाला आणि तुम्ही बघितलं की मला 382 रुपयेचं प्रॉफिट झालेलं आहे. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या ट्रेड घेण्यामागची कारणं सांगितलीत, स्ट्रॅटजी काय होती ती सांगितली आणि ट्रेड कसा घेतला, एक्झिट कसा केला तेही सांगितलेलं आहे. तर तुम्हाला स्कॅल्पिंगच्या बाबतीतसुद्धा थोडंफार नॉलेज आलं असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया अर्न मनी या यूट्यूब चॅनलवर. काळजी घ्या, हसत राहा. जय हिंद.